काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे. भाऊ, मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुचायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री. बर का, आमचं लेकरू मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मानतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री? कुठून आणलाय बाबा ही जत्रा? आणि माझा घेरलंय, मला आमक केलं. तुला कोणी घेरलं बाबा? आम्ही कशाला घेरू? ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का हा? कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय आहे का? आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का? ते सर्व समाज एकत्र येऊन, बरं का, त्याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का? होणार आहेत. सगळे लोक सहभागी होणार आहेत. मग सहृदयी जेवढे माणसं ते बी होतील. तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत. बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल, मुस्लिम समाज होईल, सगळे लोक सामील होतील. आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले, मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल घे. अरे बाबा, ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं? यांच्याच केलं. आणि ट्रोल तर केलं, त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली. आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं. काय झालं त्याचं? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार, आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमचे अवलाद केवढेशे आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय. अजून माझं म्हणणं आहे, जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले. नाही, वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा, जे बी घाण घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात, म्हणजे लॉकड असतात. इसका प्रोफाइल फाइल लॉकड किया जाता. अरे लॉकड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना, दम असेल तर. फेक अकाउंट वरून बोलतात. बरं बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही. मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलंय. त्यांनी मला सांगितलं होतं, सुरेश, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून. किती कमेंट वाईट आल्या, वाचायच्याच नाही. वाचल्यावर वाईट वाटतंय ना, कमेंटच वाचायचं नाही. काय फरक पडतो? 4-2 दिवस लिहिते कटाळते ना. आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो. त्याच्यामुळं कोण काय वेड वाकडं लिहितंय, कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण? देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय, देशाच्या म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जातं, आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला. पण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचा शुभारंभ जे आहे, आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही, मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट, कशा होतात हे बी मला माहिती आहे. त्याच्यामुळे परदेशातून करा, देशातून करा, एका जागेवर बसून करा, तुम्हाला काय ट्रोल करायचे ते करा. आम्ही ते सहन करायला तयार आहोत आणि तुम्हाला जे करायचंय ते करा. आम्ही आमचं काम करत राहणार. आम्हाला एकच मिशन,
संतोष देशमुखच्या आरोप्यांचं पकडणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.